तेलाचा असा फायदा आहे बघा, काष्टनाचे केस कसे आहेत हे बघा, एकदम असे खतरनाक केस होतात आणि तेलाने द्या. चला नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कोणाचे केस वगैरे गळत असतील तर आज आपण बनवणार आहोत केसांचं तेल. हे सामान बघून तर तुम्हाला कळालंच असेल. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे इथं 300 ग्राम ऑइल, कोकोनट ऑइल, पॅराशूट खोबऱ्याचं तेल आहे. ही आहे कलोंजी. त्याच्यानंतर आपण घेतला मेथीदाणा, जास्वंदीचे फुलं, कढीपत्ताच्या कांड्या आणि कढीपत्ता साईडला काढून घेतलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत आणि जास्वंदीचे पानाचे हे फुलं घेतलेले आहेत. तर आपण कलोंजी घेतलेले आहे 1 मोठा चम्मच. त्याच्यानंतर हे 2 चम्मच घेतलेला आहे आपण मेथीदाणा. तर चला बघू आपण, कारण की आपलं तेल 300 ग्राम आहे त्यासाठी आपण खूप थोडंच कमीच पदार्थ घेतलेला आहे. हे 7 ते 8 जास्वंदीचे फुलं आहेत. फुलं चांगल्या प्रकारे साफ करून घेतलेले आहेत, सुकलेले आहेत. तर आता आपण घेऊ तेल बनवून, नक्की तुम्हाला दाखवतो. आणि जास्वंदीचे पानं पण आपण चांगल्यापणे असे स्वच्छ केलेले आहेत. तर याचा रिझल्ट खूप छान येतोय. आपला पहिला हा व्हिडिओ आहे, आम्ही पहिला पण प्रयोग केला होता पण त्याचा आपण व्हिडिओ काढला नाही. तर चला मी तुम्हाला नक्की दाखवतो आपलं तेल कसं बनवतात. आपण घेऊया आता तेल बनवून. तर बघू शकता तेल बनवण्यासाठी ऑइल घेतलेलं आहे मी 300 ग्राम आणि याचं ढक्कन वगैरे काढून घेतलं म्हणजे जेणेकरून आपल्याला याच्यात तेल स्टॉक करता येईल. हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि हे इकडे आहे आपले सामान, हे बघा, जास्वंदीचे फुलं, कांदा, पानं, कढीपत्ता, कलंजी आणि मेथीदाणा. तर चला आपण घेऊ आता तेल टाकून. आता आपण हे तेल टाकून घेतलेलं आहे. याच्यात आता तेलाला थोडंसं गरम होऊ देऊ. तर बघू शकता तुम्ही आपलं पूर्ण तेल टाकलेलं आहे. 300 ग्राम हे आहे ऑइल. आणि याचे ढक्कन असे काढून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत याच्यात हे स्टॉक करता येईल. तर बघू आता तेल गरम आपलं झाल्यावर. आपलं तेल चांगल्या प्रकारे असं गरम झालेलं आहे. आपण घेऊ याच्यात कांदा टाकून. आता तुम्ही म्हणता कांदा का घेतला, तर मित्रांनो कांदा हा खरोखर केसांसाठी एक वरदान आहे. याच्यासाठी केस खूप छान होतात कांद्याने. तर चला आपण आता घेऊ कांदा टाकून. इकडे दाखवा जरा, होऊ द्यायचा. कांदा छान प्रकारे असा लाल होऊ द्यायचा. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला याच्यामध्ये जास्वंदीचे पानं टाकू आपण याच्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. आता याच्यात टाकू आपण कढीपत्ता. हे बघू शकता तुम्ही कढीपत्ता याच्यामध्ये छान प्रकारे असं असायला ब्राऊन होऊ द्यायचं. एकदम असं लाल झाला पाहिजे कढीपत्ता, जास्वंदीचे पानं किंवा कांदा जो असेल तुमचा. आणि कांदा जास्त करून ना लाल कलरचाच घ्यायचा, तो चांगला असतो, चांगला रिझल्ट असतो आपल्या केसांसाठी. तर आपण आता टाकूया जास्वंदीचे फुलं. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे जास्वंदीचे फुलं आहेत. हे पण टाकून घ्या तेलामध्ये. काय मी 2-3 कळ्या घेतल्यात, तुम्ही पण कळ्या घेऊ शकता, कारण की कळ्यामध्ये जास्त पौष्टिक आहे, त्यामुळे केसाला जास्त फायदा होतो. आता आपण याच्यात टाकू कलोंजी. आता टाकू मेथी दाणा. तर हे बघा, मेथी पण टाकून घेतलेली आहे आपण. आता याला चांगलंपणे असं लाल होऊ द्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं तेल खूप छान होईल आणि तेलाला छान असा कलर येऊ द्यायचा, म्हणजे चांगला वास येईल तेलांचा, खूप छान असा वास येईल. तर तुम्ही बघू शकता हे सगळं आपलं ब्राऊन झालेलं आहे, म्हणजे लाल झालेलं आहे. थोडं थोडं लालवट होऊ द्यायचं याला पूर्णपणे. माझा फॅन बंद आहे त्यामुळे मला घाम पण येतोय तेल बनवताना. तर दाखवा इकडे कॅमेरामॅन, थोडं बघू शकता तुम्ही आपल्या तेलाचा कलर आहे बघा, थोडा चेंज झालेला आहे. बघू शकता तुम्ही बघा. अजून याला थोडं लाल होऊ द्यायचं म्हणजे अजून तेलाचा कलर आपला चेंज होईल. त्याला चांगलं असं हलवत राहायचं मधून मधून आणि खूप छान असा तेलाचा वास येत आहे आपल्या. कलोंजी ही आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे आणि मेथीदाणा पण खूप छान आहे, जेणेकरून आपल्या केसामध्ये डॅन्ड्रफ वगैरे जर झाला असेल तर तो होणार नाही. आणि हे तेल सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हप्त्यातून फक्त 3च वेळेस लावायचं, म्हणजे 7 दिवसामधून 3 दिवस तेल लावायचं, 4 दिवस नाही लावायचं. आणि तुम्ही संध्याकाळी लावू शकता किंवा सकाळी लावू शकता. सकाळी जरी लावलं तरी चांगलंच आहे, कारण की सकाळी जर तुम्ही लावलं तर पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र ते तेल तुमच्या डोक्याला तसंच राहील. तुमच्या तेलाची चमक, केसांची चमक येईल. आणि तर चला बघू आपण आता आपलं तेल झाल्यावर. आपलं तेल पूर्णपणे झालेलं आहे. बघू शकता आपल्या तेलाचा कलर पूर्ण असा चेंज झालेला आहे.
हे बघा पूर्ण असा मस्त कलर आलेला आहे तेलाला, बघू शकता तुम्ही. खूप छान असा कलर आलेला आहे मस्तपैकी. आणि पूर्णपणे आता हे पूर्ण लाल झालेलं आहे पूर्ण. हे आता हे सगळं साईडला करून घेऊ आपण, याला मस्त असं छानून घेऊ. आणि खूप छान असं तेलाला कलर आलेला आहे मस्तपैकी. तर चला आपण आता हे घेऊ काढून, तेल थोडं थंड होऊ देऊ आणि लगेच मग काढून घेऊ. आता आपण घेऊ तेल काढून. आपलं तेल थंड झालेलं आहे. खूप छान असं तेल झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान असं तेलाला कलर पण आलेला आहे आपल्या. हे बघू शकता तुम्ही, खूप छानसा असा कलर आलेला आहे त्याला मस्तपैकी. तुम्ही पण असंच काढून घ्या. मी असं पटकन तेल काढून घेतो आणि तेल काढून घेतलं तर मला नक्की दाखवतो आपल्या तेलाचा कलर कसा आलाय काय आलाय. तर असं तेल पहिलं मी चाळणीने काढून घेणार आहे आणि नंतर जे बाकीचं मटेरियल आहे याला कॉटनच्या कपड्याने आपण काढून घेऊ. तर मी आता पटापट काढून घेतो आणि तुम्हाला लगेच दाखवतो. तर चला आपण याच्यात तेल भरलेलं आहे. आमची लाईट गेली होती त्यासाठी तुम्हाला दाखवलं नाही. तर ह्या बाटलीमध्ये दाखवत मी स्टॉक करताना हे बघा असा मग माझ्याकडे 250 लिटरचा, सॉरी 500 लिटरचा, 500 ग्राम म्हणजे अर्धा लिटरचा आहे. तर चला भरू आपण याच्यात ऑइल. हे बघा ते बघू शकता तुम्ही, याच्यात ऑइल भरतो. आता तेल आपण जे बनवलंय ते म्हणजे आपल्याला कधी त्याला पण लावता येईल. तर आपली बाटली खूप भरली याच्यातून. तर आता याला लावू ढक्कन. तर हे बघा भरला आपण याच्यात ऑइल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दुसरी बॉटल घ्यायची गरजच नाही. इथून ढक्कन खोलायचं, इथंच लावायचं. तर भरली, फुल बॉटल भरलेली आहे. तर थोडं आपलं ऑइल उरलेलं आहे बघा. तर याला आपण दुसऱ्या डब्यात काढून घेऊ. हे उरलेलं ऑइल मी याच्यात टाकून देतो, थोडं राहिले. हे बघा आणि हे आहे याचं ढक्कन. तर हे ढक्कन घ्यायचं आणि हे वरचं पहिलं खोलायचा, म्हणजे जेणेकरून हे ढक्कन तुम्हाला लावतील. हे बघा हे असं खोलून याला झालं, बघितलं तुम्ही, पूर्ण सील झालेला आहे. हे बघा जर तुम्हाला कधी घ्यायचं असेल, लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. सगळ्या बाटल्या आपल्या दोन्ही भरलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आपली एक बॉटल म्हणजे याच्यामध्ये तेल जळत आहे ना थोडंफार, तर आपलं 50 ग्राम तेल जळालेलं आहे. आपल्याला 250 ग्राम पूर्णपणे तेल भेटलेलं आहे. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. तेल खूप छान वास येतो तेलाचा, मी पण लावलेला आहे, बघू शकता. तर तुम्हाला दाखवतो याचा फरक किती पडतोय. तर हे बघा अर्चना तेलाला लावते. आपल्या जे तेल आपण बनवलंय अर्चना पहिल्यापासून लावते. अर्चनाचे केस खूप लाईट आणि खूप चमक देतात, तुम्ही बघू शकता. खूप छान असे केस तिचे झालेले आहेत. हे तेलाचा खूप लवकर रिजेक्ट होतं. जे केस जास्त गळत असतील तर लवकरच, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त 6-7 दिवस जरी लावला तरी तुम्हाला लगेच फरक जाणवले केसामध्ये. तर तुम्हाला दाखवतो अर्चनाचे केस आता तेल लावल्याने कसे होतात. असं तेल लावून मस्त मसाज करायचं. तेल लावून थोडी मसाज करायची केसांची, म्हणजे ते केस मुळापर्यंत ते तेल जाईल त्याच्या केसांच्या आणि मग केस खूप छान होतात. गळायचे लवकरच थांबतात, डॅन्ड्रफ खूप लवकर कमी होते. तर चला बघू आपण केस पूर्ण तेल लावल्यावर अर्चना केसाला. बघा